काय घडलं काय नाही 2 वर्षात नाही या जसं की आता बरंच वेळा वाटते ना की 2024 मध्ये काय झालेलं होतं तसं काहीच नाही. खूप सारे माझी कमेंट आले choice आहे जोडीला. ना. बाकीच्याच काय माझी चॉईस आहे ना. बऱ्याच जणांचं होतं बघा चिंगाट मध्ये एका पाय. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सर्वजण मजेत असणार आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण आमच्या जे आहे जुन्या आठवणी ते तुम्हाला सांगणार आहे की बा आजचा दिवस काय आहे, कुठं होतं, काय होतं. कारण आता नेमकेच आमचं जे आहे ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम म्हणजे ॲनिव्हर्सरीचा दिवस येणार आहे. त्याबद्दल जुन्या आठवणी असतातच, जसं की इकडे आपला सूरज वगैरे झोपलेला आहे. हे आता या वर्षातले आहे, पण मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी काय झालं, लग्नापासून आता जवळपास किती वर्ष झाले असेल आई आमच्या लग्नाला? 2 वर्ष झालेले आहे. 2 वर्षापासून काही आहेतच आठवणी वगैरे जे काही आहे ते. हां आठवणी काय आठवणी म्हणजे आता जसं की काय घडलं काय नाही 2 वर्षात नाही या जसं की आता बरंच वेळा वाटते ना की 2024 मध्ये काय झालेलं होतं. जसं की नेमकेच लग्न झालं होतं आणि आपण तपोनला होतो. लगेच टाईम बदलला. आपण 2025ला कुठे होतो? पुण्याला होतो. तिकडे शॉपिंग वगैरे चालू होती, खरेदी चालू होती, फिरणं चालू होतं, एन्जॉय करणं चालू होतं. आता 2026ला कुठं आहे आपण? तोच एक आपण थोडंसं वाच घेत आहे तो एक्झॅक्ट 2 वर्षाचं काय झालं, कुठं कुठं होतं, कधी. आमचा प्रवास पूर्ण चालूच आहे. राधिका पण काय करताय, काय चालू आहे, काय काढलं तू? ये फ्रीजवर खूप पसारा झाला, खूप कमेंट यायच्या. फ्रीजवर पसारा झाला बरोबर. मग आता वेळ आहे नाही ना संध्याकाळच्या टायमाला. आता थोडा झोपलेला आहे, आता थोड्या वेळात करून बरं. किती पसारा म्हणजे पान काढले. 2024 मध्ये हा जो डिफरन्स आहे किंवा मग काय काय आपण अनुभव घेतलं तेच. आता कोणतं सुरू आहे? 26 चालू. 24 आणि 25 नाही ना. 24 मध्ये काय झालं, आजच्या दिवशी काय असेल? आजची 8 तारीख आहे ना. 8 तारखेला आपलं मेहंदीचं करायचं. 7 तारीख 7 तारखेला मेहंदी. 7 म्हणजे आजची तारीख पहा किती मस्त. मी काय म्हणू की बा 7 तारखेला कुंकू ठेवायचं, म्हणजे एक तरी शुभ कार्यक्रम 7 तारखेला राहील अगोदरच्या दिवशी. पण तिकडं तुझ्याकडचं म्हणणं चालू होतं माहेरवाल्याचं नाही, ते कसं किंवा 9 तारखेलाच ठेवायचं. ठेवायचं. सांगितलं होतं की तिसरा दिवस, तिसऱ्या दिवशी लग्न लावत नसतात. तसंच म्हणलं मग. तर असं म्हणणं होतं. तिसऱ्या दिवशी लग्न लावू नये म्हणे, म्हणून दुसऱ्या दिवशी. मग आदल्या दिवशी आपण हळद लावली. सकाळ हळद पण नाही लावली. 8 तारखेला कुठं हळद लावली? 9 तारखेलाच हळद लावली वेळेवर. नाही, 9 तारखेला लग्न होतं. 8 तारखेला हळद लावली. देवकुंडी होती समजा. 8 तारखेला देवकुंडी होती, बरोबर आहे, माझं चुकलं. 8 तारखेला हळद, देवकुंडी, नंतर मिरवणूक आणि 9 तारखेला लग्न. तर ठीक आहे, आता आपण जे आहेत 24 मधली गोष्ट करत आहे आणि 2025 मध्ये आजच्या दिवशी 7 तारखेला आपली मेहंदीचा कार्यक्रम होता. 24 मध्ये नाही, 25 मध्ये. 25 मध्ये आपण का पुण्याला गेलतो आपण. पुण्याला जाऊन प्लॅन ठरला होता की बा आता आपल्याला शहरात जायचं, पण शहर मुंबई पुणे परवडत नव्हतं, त्याच्यामुळे आपण वाशिमला आलो. त्याच्यामुळे पुण्यालाच ठरलं होतं की आता गावाकडे नाही जायचं, म्हणून शहरात नाही जायचं. पण आता कोणतं शहर परवडणार त्याच्या हिशोबाने आपण वाशिमला आलो होतो. हे आहे असं. आणि बरंचसं कंडिशन झालं त्यावेळेस. तर बऱ्याच जणांचा कमेंट होता की राधिका एवढी सुंदर आणि तू एवढा साधा, म्हणजे सिंपल, कसं काय जमतं. बऱ्याच जणांच्या त्यावेळेस कमेंट होत्या की राधिका छान दिसते आणि तू एकदम हे दिसतं साधा, काय म्हणतात त्याला, बेडअप मधलं चालते. नाही, तसं काहीच नाही. खूप सारे कमेंट आले जोडीला. बाकीच्याच काय माझी चॉईस आहे ना. बऱ्याच जणांचं होतं, जसं की म्हणणं होतं की बा काय म्हणतात ते, लंगूर की हात में अंगूर, त्याच्यानंतर आणखी काही नाव होतं त्याला. स्वतः तुम्हीच म्हणत होता. नाही, असं कमेंट होत आता त्यावेळेस, पण आज फरक पडलेला आहे. आज आता खूप फरक पडलाय. म्हणजे पण आता खूप बदल पडला.
आता कमेंट आहे बदललेल्या लोकांचं आणि थोडं बदलत जात असते ना, तेच रोटेशन जे आहे बदलत आलेलं आहे पूर्ण. एक टाइम कसं असते लगेच चेंज होत जाते ना. पण मला कमेंट चांगलेच आले. ते 1 वर्ष झाले ना, चांगलेच 1 येतील ना. वर्ष कमेंट चांगलेच होते. आता वाटलंच तर येतील म्हणा, त्याच्या समोरचं आपण काही सांगू नाही शकत. मग आता आहे ना यावेळेस कमेंट करायला तुम्हाला आता स्वराज आहे. स्वराजवर येणार कमेंट. आई पण आज स्वराज आपला झोपलेला आहे, लहान दाखवता बाळाला नाही नाही कोणी कमेंट करत. छान लहान- म्हणणार आहे. लहान बाळाला लहान थोडं करत असते लहान लेकरं. क्यूट बाळ, त्याला पण छान कमेंट करत. पण आहे ना पूर्ण 1 वर्ष, 2nd वर्ष आणि 3rd वर्ष म्हणजे चालू होणार आहे आता. समजा स्वराज आपलं 7 महिन्याचं झाल्यावर जवळपास. हो, 7 महिने. आता 8व्या महिन्यात चालू आहे त्याला. आणि इकडे 8व्या महिन्यात काय केलं तू, काय नियोजन? आता करायचं ना पावसाचं, रेन पाऊस. अरे नाही, त्याचं खाण्यापिण्याचं काहीतरी केलं ना तुझे डाएट? हो, डाएट चार्ट. हां, कुठे आहे दाखव. करायलाच पाहिजे डाएट चार्ट वगैरे. ते 1-2 तर ॲड daily असते? करायचे आहेत त्याला त्याच्यामध्ये. बरं, असं आहे राधिकाचं डाएट चार्ट किंवा स्वराजसाठी. सोमवारसाठी तांदळाची पेस्ट, नंतर दुपारला मुगाची हां, भात, ठीक आहे. केळी मॅश करून रवा. बरंचसं आहे आता त्यामधलं काय काय द्यायचं ते चार्ट केलेलं तयार. आणि काय काय द्यायचं त्याच्या हिशोबाने राधिका करणार की नाही करणार ते तिच्यावर डिपेंड आहे. करेन ना, तिने नाही केलं मी करेन. पण भोपळा पिवरी नाही चालणार ना, आहे ना? ते काही काही असतात जे आपल्याला चालते किंवा मग आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल दिलं तर चालते. आपलं बाळ जे जवळपास- पचवते ते आपल्याला माहीतच राहते. हां. त्याच्यानुसार आपण नाही का करू शकतो. आपल्याला जे पाहिजे ते द्यायचं. हां, आपल्या लेकराला जे पचते ते. तेच ना. डेली असं आहे. डेली चॅटमध्ये काही सांगतात ना मोबाईलमध्ये, खूप सारं सांगतात. त्यांचं सांगणं काम आहे. सर्वच काही नसते यूट्यूबवरचं, पण थोडंफार तरी आहे जेणेकरून आपण जे अनुभवलं किंवा आपण करून खाऊ घातलं तेच खरं असते. बाकी जे आहेत आपण करून खाऊ घातलं नाही त्याला काही मजा नाही सांगण्यात नाही. तेच नाही. त्याच्यामुळंच आपण जे आहे डायरेक्ट जे आपण खाऊ घातलं तेच सांगणार आहे. काही मी थोडं सांगते कोणी खाऊ घातलं. आणि तसं आईचा पण जे आहे बदलाव झालेलाच आहे, हो. है ना. सवय साहशी हटायचे. मग काय होतं काहीतरी बदलाव झालेला होता 2024 मध्ये आईचं पाय. त्यावेळेस आपण तपन लावतो त्यावेळेस पण जे आहे सर्व व्यवस्थित होतं. शेतीतलं काम करणं, सर्व कामं वगैरे. त्यानंतर पुण्याला पण गेलो फिरायला. आणि थोडंसं जे आहे लग्न झाल्यापासून आईचं पण थोडंसं चेंज झालेलं आहे. का असं नाही काही हां, चेंज म्हणजे कसं 2 वर्षातनी काम कमी झाले कारण मदत करायला इकडं राधिका पण आली. म्हणजे दोघे मिळून काम करतो ना, बदल कळतो ना. कामाचा फरक पडला आईमध्ये बरंचसं आहे तसं. आणि 26 मध्ये पण गुड न्यूज आलेले आहे, नातू आलेला खेळायला सोबत आता मस्त. आनंदाचा क्षण आहे. हां, आनंदाचा क्षण असतो ना. चला साहेब बरंचसं आहे आता शूटमध्ये सांगण्याचं होतं, व्हिडिओमध्ये पण सांगू शकतो आपण. किंवा काय काय तुम्ही पण कमेंट करू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता किंवा काय काय चेंजेस झाले 2024 पासून तर 2026 लोक. आणि बदल व्हायला हां, आणखी काय करायला पाहिजे, कारण की जसं की आत्ताच आईनं सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये वाढदिवसाच्या होईल. आता दिवशी. खूप सारा बदल करायचे आहेत आपल्याला, आणखी काहीच. बरं, 2026 मध्ये आत्ताच वाढदिवस झाला आईचा, आपण सेलिब्रेट केला त्यावेळेस सांगितलेलंच आहे ना स्वप्न आपलं, जे इच्छा किंवा घराचं त्याच दिशेने आपलं पाऊल चालू आहे. तर लवकरच आपलं पण घर होईल. गाड्या घरात कवर करा, घर तर पाहिजेच ना. आता आपण ठरवू कुठे बांधायचं काय, तर नंतर कन्फर्म केल्यानंतर समजेल. ठीक आहे. सर्वाला समजेल आमचं घर कधी होणार आहे काय. सर्व आमचा प्लॅन झालेला आहे तयार. प्लॅन झालेला पण सध्या काहीच नाही आहे, आणखी काहीच नाही आहे. बरं ठीक आहे, सध्या आहे तसं बरंचसं काय सांगा. आता बरंच शूटमध्ये जे घेता येते आपण तेच घेत आहे. बाकी झाले कामं वगैरे झालेले आहेत, सगळं आवरणं झालेलं आहे. फ्रीज म्हटलं 2 दिवसापासून बंद होतं ना, पूर्ण मला खराब झाली, पूर्ण नुकसान झालं. आता पुसलं मी आणि आता मी का ते चेक करून लावून दिलं. आता पूर्ण सामान ठेवलं मी पुसलं. खरंच पाहिजे. फ्रीज लावून द्या आता मला. इथं 8 दिवस झाले गावाकडे गेलो. तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. हॅलो, हां गुड मॉर्निंग.
हो चला बोला पटपट आमच्यासोबत. आणि बघा इकडं जे आहे एका पायानं आमची गाडी सुरू झालेली आहे. एकच पाय फक्त हा, एक दोन्ही पाय पुरत नाही आहे. खरं तर बरेच जणच कमेंट आल्या वाकरमध्ये टाकू नका का, आता मी तर नाही म्हटलं, पण सकाळच्या टायमाला आईची इच्छा होते. बाया पा गाडी पाक फक्त चिंगाट पाहिजे. एका पायानं गाडी पाहिजे का तुमच्या सांगा कमेंटमध्ये. फक्त एकच पाय टेकते आमचा, एक पाय टेकते एक टेकत नाही काय ते पहिली गाडी. हो मागं सरता येते मांग पुढे दोन्हीकडे जाते. हो. हो तुलाच घेत आहे थांब. काही पण आहे लगत आहे सकाळचे काम. काम हेच आहे आईचे, सरसला सांभाळणे. आणि राधिका काय करता किचनमध्ये? नाश्ता अरे वा काय रव्याची डबे. ढोकळ आपे. ए स्वराज ये हे तुला आपे खायचे का? हो ना कुणीकडे पाहिजे गाडी आता एका पायानं. हो. हो चला आप्पे वगैरे करत मी चालू इकडं. आप्पे खायचे आहे पण आता जास्त काय म्हणतात आजची तारीख 8 तारीख आहे ना. फुल माल होता आज सुरुवात. 1-2 वर्षाचं आपण जे सांगितलेलं आहे त्यामध्येच आपण पूर्ण सांगत आहे की बा काय काय घडलं काय काय नाही. आणखी असं वाटते तुला की बा हे नाही ते व्हायला पाहिजे होतं, ते नाही हे व्हायला पाहिजे 2 वर्षात? होईल ना एक एक सुधारणा होईल. 2 वर्षात 2 पाहिजे होते. हा नाही बाबा एकच एकच पाहिजे होतं ना. आणखी एखादी इच्छा की बा आता 2 वर्ष झाले तर काही ना काही दुसरं आणखी व्हायला पाहिजे तसं. म्हणजे डुक्कूचा भाऊच नाही तेच विषय नाही आहे तर दुसरी पण इच्छा असतात. घराची झालं त्यानंतर दुसरं एक्झॅक्ट आपण म्हणतो वेगवेगळ्या सुधारणा होईल ना. मेन म्हणजे कसं आहे व्हिडिओ चालू केले तेव्हापासून मला बोलायला सुरुवात झाली. हां म्हणजे कमेंट गाडी झालं. का सुधारलं मेन गाडी पण व्हायला पाहिजे असं वाटलं नाही का? गाडी नाही, गाडीचा प्रश्न नाही सध्या. नाही का? कारण कसं आहे गाडी ठेवायला वगैरे जागा पाहिजे ना. ठेवायचा विषय नसते, सर्व व्यवस्थित असलं तर काही नाही, सर्वच होते व्यवस्थित. नाही सध्या नाही. आपे वगैरे खाणारा मस्तपैकी. हे व्यवस्थित आले नाहीत तरी रेडीवरच केले ना रव्याचे आहे ते रात्रपासून भिजू घालायला पाहिजे. ते डाळीचं पाहिजे. डाळीचं नाश्त्याला रोजच्या रोज पोहे चांगले. ठीक आहे चला असं आहे हा शूट आहे तसा खूप मोठा होत आहे. तुम्हाला कोणते व्हिडिओ आणायचे ते पण सांगा कमेंटमध्ये, ते व्हिडिओ घेऊन येणार आहे आम्ही. चल ओके बाय बाय. हा व्हिडिओ आता इथं संपूया. ओके बाय का सुराज? तर बाय बाय कर. बाय कर सर्वांना. बाय म्हणा. बाय बाय. आई तू कर. कर बाय बाय कर. कर किती बाय बाय.